नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल. शेतकरी सुखी तर देश सुखी. आज आपण आलो मातोरी गावामध्ये आशुतोष दोंडगे यांच्या प्लॉटवरती. आपण बघू शकता का वारंवार आपल्याला शेतकरी मित्रांना सांगायचं माझं आलं का खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे का बेसल डोसचं नियोजन करा म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतोय का जेणेकरून झाडाला आहे ना अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होणार आहे. तर जिथं आपण बेसल डोस टाकलेला आहे आजही जवळपास हा 42 दिवसाचा प्लॉट आहे, आर्यमानचा प्लॉट आहे. आपण बघू शकता का एवढा पाऊस चालू आहे तर सेटिंग बघू शकता आपण कुठंतरी तुमच्या याला कुठल्या याला आणि स्प्रेइंग जर तुम्हाला तर ते फवारणीचं सांगणारच आहे. आपण पंजे बघू शकता का बेसल डोस व्यवस्थित असल्यामुळं सर्व काही पंजे तुमच्यावाले पूर्णतः सेट झालेले आहे. तर आपण बेसल डोस कुठला टाकलेला होता याच्यामध्ये? आपण रानाडेचा बेसल डोस टाकलाय त्याच्यात 1846, 1435-14 आणि बाकी जे काही मायक्रोन्यूटन येतात ते आपण टाकले होते, जे बोराकॉल, सेट्राइट ते तर आपण बघू शकता आज कंडिशन बघू शकता का पेपर नाही टाकलेला आहे या प्लॉटला आणि बेसलची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जवळपास आता टाकून 30 दिवस झालेले आहे. तर जिथं बेसल डोस पडलेला आहे हे बघू शकता. बेसल डोस जिथं आहे मुडीची संख्या बघू शकता. इकडे दाखवा अजून. जिथंही तुम्ही कुठेही पहा जिथं बेसल डोस आहे तिथं मुडीची संख्या कुठेही पाहिलं कुठल्याही याला झाडाजवळ तुम्ही घेतलं ना तर बेसलची संख्या तुम्ही बघू शकता. मित्रांनो बघू शकता का सेटिंग बघू शकता आपण, पंजे पण बघू शकता, फवारणी वगैरे सर्व झालेली की सरजी 0134 ससुरी. पण सांगण्याचं उद्दिष्ट एक आहे का आपण बघू शकता का खाली जर मुडी कंटिन्यू जर कार्यरत असेल तर आपण बघू शकता का बेसल डोस टाकलेला होता व्यवस्थित. आता इकडे बेसल डोस टाकलेला नाही. आपण बघू शकता का मुडी कार्यरत आहे का? कार्यरत आहे पण मग कमी प्रमाणात आहे. पण इकडं जिथं जिथं बेसल डोस पडेल हे बघू शकता. हे बघा, आपल्याला वाटत असेल का काय बा पाटील साहेब दाखवताय, हे बा बोरेकॉल ते दिसतंय का? या हिशोबाने इथं कार्यरत आहे. तर तुम्ही मुडीची संख्या बघू शकता. आवर्जून तुम्ही बेसल डोस वापरा, कारण जेणेकरून पुढं तुम्हाला कुठल्याही पद्धतीची समस्या जास्त जाणवणार नाही आणि पाऊस जरी राहिला तर त्या पद्धतीने झाड कार्यरत राहील. शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता का इथं बेसल डोसचं नियोजन झालंय. आता परत सेकंड डोस आपण टाकणार आहे. जवळपास 5-1 दिवसानंतर इथं स्प्रेइंग पडणार किंवा बेसल पडणार आहे. आणि इथं आपण वॉटर सोल्युबल कुठले वापरले साहेब? आतापर्यंत फक्त 60-20 सोडलंय, बाकी काहीच नाही. इथं 60-20च फक्त एक ऍप्लिकेशन झालंय फ्लॉवरिंग मध्ये. 40 दिवसाच्या पुढे प्लॉट झालाय. आता कॅल्शियम नायट्रेट सोडायचं. हा, इथं कॅल्शियमची आता बॉइलिंग वगैरे हे होणार नाही म्हणून आपल्याला खालून काढा चाटता येणार नाही म्हणून